नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी। सकाळचे 11:30 वाजत आहेत। ब्रेकिंग 100च्या माध्यमातून बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे। मात्र त्याआधी एक बातमी सविस्तर पाहणार आहोत। बीड परभणी प्रकरणात न्यायासाठी आज मुंबईमध्ये धडक मोर्चा सुरू झालाय। आज मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा हा धडकतोय। मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलंय। तर मुंबई मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाईल। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे। मुंबई मेट्रो सिनेमापासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे आणि या संदर्भात आपण थेट जाऊयात ज्या ठिकाणी मोर्चा सुरू आहे। विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विशाल, आत्ताचे ताजे अपडेट्स द्याल या मोर्चा संदर्भातले? वर्षा, जनआक्रोश मोर्चासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे आता येऊ लागलेले आहेत। थोड्याच वेळात ह्या मोर्चाला सुरुवात होईल। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान या दरम्यान हा मोर्चा असणार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरण या अनुषंगानं या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी घेऊन या मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होईल। आपल्यासोबत ज्योती मेटे आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत। काय मागणी असणार आहे? कारण का सगळ्यांचीच अशी भावना आहे की वाल्मीकरांना फाशी दिली पाहिजेत आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे। तुमची सुद्धा हीच मागणी आहे का? मुळात संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये जे दोषी आरोपी आहेत त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई होणं हा पहिला भाग, आणि दुसरा अद्याप अजूनही एक आरोपी फरार आहे, त्या आरोपीला अटक करणे ही दुसरी मागणी। या दोन प्रमुख मागण्या आमच्या असणार आहेत आणि त्या मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खऱ्या अर्थाने संतोष देशमुखांना न्याय मिळेल। इकडे बरेचसे जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत किंवा मराठा समाजातील जे प्रतिनिधी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण का त्यांच्या पाठिंब्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तुमचं याला समर्थन आहे का? मला असं वाटतं हा तपास यंत्रणांच्या कामकाजाचा भाग आहे आणि तपास यंत्रणांना त्यांच्या पद्धतीने काम करू देणं ते जास्त योग्य राहील। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बीडमध्ये तुम्ही सुद्धा बीडच्या आहात, तुम्ही तिकडचं सर्व सामाजिक सगळा सलोखा पाहिलेला, सध्याचं काय वातावरण आहे तिकडे आणि आज मोर्चात बीडमधनं काही लोक आलेत का? बीडमधनं प्रामुख्याने देशमुख कुटुंबीय आलेला आहे आणि इतर काही सामाजिक संघटनांचे लोक देखील आलेले आहेत। मुळामध्ये हा जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आपण असं म्हणतोय, ती एक असं वरवर निर्माण केलेला तो आभास आहे। खरं पाहिलं तर आजही गावखेड्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात, ज्याला आम्ही चुलीला चूल लागून असणं असं म्हणतो। तशा पद्धतीने राहत असताना अशा प्रकारे काही अँटी सोशल एलिमेंट्सने त्यांच्या फायद्यासाठी हा एक भ्रम पसरवलेला आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचा विषय न येता केवळ कायदा हातात घेऊन या संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे, ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे। ज्योती मेटे होत्या, त्यांनी की सगळ्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं वर्षा, तर या सगळ्या परिसरात मोठ्या संख्येनं आता अनेक लोक जे आहेत ते येऊ लागलेले आहेत। सर्वपक्षीय हा मोर्चा असणार आहे। सकल मराठा मोर्चाकडनं आवाहन करण्यात आलं की सर्वांनीच या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि या सगळ्या परिसरात मेट्रो सिनेमाच्या जर परिसर पाहायला गेलं तर पोलिसांचा सुद्धा कडेकोट बंदोबस्त जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय। आझाद मैदानमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे मेट्रो सिनेमाच्या बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय। या मोर्चामध्ये सुरेश धस, जितेंद्र आव्हाड हे सर्वच नेते सहभागी असणार आहेत आणि त्यांची हा मोर्चाचं स्वरूप हे आझाद मैदानला गेल्यानंतर सभेमध्ये असणार आहे। त्या ठिकाणी सभा सुद्धा होणार आहेत आणि आत्तापर्यंत जे 8-9 मोर्चे जनाक्रोश मोर्चा झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, या मोर्चांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते म्हणजे सुरेश धसांकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे वाल्मीकरांच्या बाबतीत खुलासे जे आहेत हे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता जनाक्रोश मोर्चा हा मुंबईत असणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानमध्ये काही वेगळे खुलासे करतात का किंवा वेगळ्या काही गोष्टी समोर आणतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात या मोर्चाला जी आहे ही सुरुवात होणार आहे। वर्षा, निश्चितच विशाल, या मोर्चा संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।